महायुतीत योग्य जागा मिळाल्या नाही तर सर्व 78 ठिकाणी उमेदवार उभे करू. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज आहे. महायुतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. मात्र मित्रपक्षाच्याकडून राष्ट्रवादीला योग्य प्रमाणात जागा मिळाल्या नाहीत तर मात्र 20 प्रभागातील 78 जागेवर उमेदवार उभे करण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी दिली. मिरज येथे राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर जगदाळे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, पक्ष निरीक्षक लतीफभाई तांबोळी, महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक विष्णू माने, ईश्वर जनवाडे, शीतल सोनवणे, देवजी साळुंके आणि प्रमुख सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्षाचे ध्येय, धोरण आणि रणनीतीबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. आज या ठिकाणी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मीटिंग बोलवलेली होती. त्यासाठी आमचे पक्षनिरीक्षक लतीफभाई तांबोळी, आमदार इद्रिसभाई नायकवडी आणि सगळेच पदाधिकारी यांनी मिळून आज कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे त्या अनुषंगाने चर्चा झाली. प्रचार कसा करायचा, त्याचबरोबर युती झाली तर काय, नाही झाली तर काय, याविषयी चर्चा झाली. आजच्या घडीला युती व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे, परंतु योग्य जागा मिळाल्या तर युती होईल, नाही मिळाल्या तर 20 प्रभागामध्ये 78 नगरसेवक उभा करण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज जे काय पुढील निवडणुकीपर्यंत काय व्यूहरचना असावी, काय करावं, याविषयी आमची इथे या ठिकाणी चर्चा झालेली आहे. उद्या अजितदादा मिरजमध्ये येत आहेत. 15 ते 16 नगरसेवक, माजी नगरसेवक वेगवेगळ्या पक्षातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतायत. दादांचं नेतृत्व त्यांना भावलेलं आहे आणि दादांच्यासारखा नेता की जो शहराचा विकास करेल, निधी देईल, याची त्यांना खात्री आहे आणि त्यामुळं दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची त्यांची इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून उद्या त्यांचे पक्षप्रवेश आणि मेळावा पार पडेल आणि इथून पुढं आमचं उद्यापासून रणशिंग फुंकलं जाईल की महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा महापालिकेवर लागला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो.